चाळीसगाव येथे जनसागराच्या उपस्थितीत लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप. अजित सागर नामकरणाची ग्रामस्थांची आग्रही मागणी. चाळीसगाव महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार यांचा अस्थिकलश काल चाळीसगाव येथे दर्शनासाठी आणण्यात आला होता. काल दुपारी 4.54 वाजेपासून ते रात्री 8.30 वाजेपर्यंत येथील शासकीय विश्रामगृहात हा अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. यावेळी सर्व राजकीय पक्ष, विविध सामाजिक संघटना, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि दादांवर प्रेम करणाऱ्या हजारो नागरिकांनी अस्थिकलशाचे भावपूर्ण दर्शन घेतले. राष्ट्रवादी काँग्रेस, शप व इतर कार्यकर्त्यांनी शासकीय विश्रामगृहामध्ये सायंकाळी 6 ते 9 या वेळेत दर्शनाची सोय केली होती. मात्र या महत्त्वपूर्ण प्रसंगी पोलीस खात्यातील एकही अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नसल्याने उपस्थित कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. दरम्यान आज सकाळी 10 वाजता वरखेडे धरणाच्या परिसरात अत्यंत शोकाकुल वातावरणात कैलासवासी अजितदादांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी चाळीसगाव तालुक्यातील सर्व आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रसंगी वरखेडे लोंढे प्रकल्पासाठी अजितदादांनी दिलेल्या योगदानाची आठवण म्हणून या धरणाचे नामकरण अजित सागर असे करण्यात यावे, अशी आग्रही मागणी ग्रामस्थ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. आपल्या लाडक्या नेत्याच्या आठवणींना उजाळा देत असताना संपूर्ण परिसर भावूक झाला होता. ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर, बातमीसाठी संपर्क बबलू आहिरे, चाळीसगाव. अजितदादांच्या अस्थि विसर्जनासाठी वरखेडे बुद्रुक वरखेडे धरणावर आपण सगळेजण जमलो. आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये गावाच्या ग्रामस्थांच्या समक्ष आदरणीय प्रमोद बापू, शशीभाऊ, दिनेश दादा, पक्षाचे सर्व कार्यकर्ते, गावातील नागरिक हजर असताना आपल्या सगळ्यांच्या साक्षीने अजितदादांचे अस्थि विसर्जन करण्याचा कार्यक्रम आत्ताच आपण इथे पार पाडला. या निमित्ताने एक 5-7 दिवसापासून गावकऱ्यांची, ग्रामस्थांची, तालुक्यातल्या नागरिकांची चर्चा होती. तशीच पक्षाच्या माध्यमातून चर्चा करून सर्वानुमते वरखेडे धरणाला अजित सागर असं नाव द्यावं अशी ग्रामस्थांनी पक्षाने मागणी केली. त्या मागणीचं समर्थन करत असताना वरखेडे बुद्रुक ग्रामपंचायतीने तसा आजच्या तारखेला ठराव करून पक्षाकडे द्यायचा व पक्षाने ती मागणी शासन दरबारी पाठवून पाठपुरावा करून या धरणाला काहीही करून अजित सागर असे नाव द्यावे अशी विनंती मी नागरिकांच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने करीत आहे. अजित दादा अमर रहे, अजित दादा अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अजित दादा अमर रहे.